पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम। झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या भागात मी संकर्षण कराडे फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं अगदी नारळ पाण्या इतक्या गोड शब्दांनी स्वागत करतो। मंडळी, आजच्या भागामध्ये आपण अलिबाग शहरात आहोत। काय मज्जा आहे माझी। बीचवरती मी उभा आहे, हातात नारळ पाणी आहे, कपडे एकदम कूल घातलेत आणि आजच्या भागाला मी सुरुवात करणार आहे। पण त्याआधी ज्या जोडीकडे आपण जाणार आहोत त्यांची जरा गोष्ट सांगतो। ही जी जोडी आहे ती फार कमाल आहे। यांचं होतं असं, हे बाहेर जायचं ठरवतात, म्हणजे पायामध्ये चपला सरकवल्या जातात, हातामध्ये पर्स उचलली जाते और उनके बीच में कोई आ जाता है। आता बीच वरती उभा राहून उनके बीच में कोण आता है हे सांगणं काही मला संयुक्तिक वाटत नाही। त्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊया, गप्पा मारूया, पदार्थ पाहूया आणि जाणून घेऊया की जब वो डिसाइड करते हैं कि हम बाहर जाते हैं तो उनके बीच में कौन आता है। पण त्याआधी मी जरा बीच वर जातो आणि टाइमपास करतो। चला मंडळी, सुरुवात करूया आजच्या भागाला। आजच्या भागातली जोडी आपल्या सोबत आहे। वाडेकर कुटुंबातले हे दोघ जण आहेत। त्यांचं स्वागत करूया, गप्पा मारूया आणि मग पाहूया पदार्थ। नमस्कार। नमस्कार। काय नाव सर आपलं? माझं अमोल वाडेकर। बरं, मी क्रांती वाडेकर। क्रांती वाडेकर। बर, किती वर्षांपूर्वी तुम्ही एकमेकांच्या आयुष्यात जोडी म्हणून आलात? आता आमच्या लग्नाला 20 वर्ष झाली, पण आम्ही 21 वर्षापूर्वी एकत्र आलेलो आहोत। बर, 21 वर्षापूर्वी एकत्र आलात? यस। लग्नाला झाली 20 वर्ष? हो। लव्ह मॅरेज आहे की काय? लव्ह मॅरेज बोलता येईल, कारण का लव्ह मॅरेज आहे, पण ते अरेंज केलं आम्ही, घरच्यांना पटवून अरेंज केलेलं आहे। या जोडीची खासियत काय असं विचारलं तर काय सांगाल? खासियत अशी आहे की खूप हसत प्रेमळ आमचं स्वभाव आहे दोघांचा सुद्धा। खूप मित्र मंडळी, खूप सगळं, म्हणजे आम्ही भांडत पण नाही कधी। भांडत नाही, हे विशेष। हे खोटं आहे नाही सांगायला भांडणं होतच असतात, हो की नाही? आणि ती व्हायलाही पाहिजे, प्रेम आहे ना, हो की नाही? तू म्हणशील तसं म्हणल्याशिवाय पुढे जातच नाही गाडी। बर, स्वयंपाकात खूप आवड आहे? हो, ह्यांना तर भरपूरच आहे आवड। बर, का बरं? हे नॉनव्हेज छान बनवतो एकदम, भरपूर आवड। आणि मग रोजचा स्वयंपाक कोण करतो? मी बनवते। हॉलिडे माझ्याकडे, बाकी दिवस संडेला मला सुट्टी असते। वा, असं तुम्ही वाटून घेतलेलं आहे। तर अशी या जोडीमधली गोडी आहे। अलिबागची पण वेगळी गोडी आहे। आपण आता एक काम करूया, किचन सेटअप आपला लागलेला आहे, पदार्थ करूया आणि पदार्थ करता करता गप्पा मारूया। चालेल? या, वाडेकर कुटुंब स्वागत आहे। चला मंडळी, वाडेकर कुटुंबासोबत आपण आता स्वयंपाकघरात आलेलो आहोत। लगेच सुरू करूया आजचा भाग। ओके, स्वयंपाक करायचा आहे? दोघेही तयार ना? हो। किती पदार्थ करणार आहात? आम्ही दोन पदार्थ करणार आहोत। बर, कुठले आहेत ते पदार्थ? एक आहे सफेद कोलंबी पुलाव, दुसरा अंडा घोटाळा। अंडा घोटाळा? अंडे सगळे खातात, अंडा घोटाळा आहे, म्हणजे घोटाळा आहे त्या जरासं। अलिबागमध्ये येऊन काही घोटाळा नाही होणार? पदार्थ तर करूया, स्वयंपाक तर करूया, तो प्रत्येक भागात होत असतोच। पण त्याआधी एक छोटासा खेळ खेळूया। ताईंच्या आवडीचा पदार्थ मी आज इथे आणलाय। आम्ही सगळ्या खबरा काढूनच तुमच्याकडे आलेलो आहोत। केळ तुम्हाला फार आवडतं म्हणे? बिलकुलच नाही आवडत मला। बिलकुल का नाही आवडत तुम्हाला केळ? मग ते स्मेल येते त्याची खाताना, हा, ती मला नाही आवडत। बरं, मग आता गेम जो आहे तो एकदम सोपा आहे। तुमच्या समोर काही केळी ठेवलेली आहेत, ती केळी तुम्हाला सोलायची आहेत, बरं का? फक्त अट अशी आहे की ती केळी तुम्हाला काटा चमचाचा वापर करून सोलायची आहे। ओके, आणि ज्यांची जास्त केळी सोलून होतील ते विजेते, ते विनर। आणि जे हारतील त्यांना आपण बघूया मग काय खायला द्यायचं। ओके, क्रांतीताई आणि सर, ऑल द व्हेरी बेस्ट। नातेवाईक तयार ना? चेअर अप करा। 3, 2, 1 स्टार्ट। वा, सावकाश सावकाश। वाडेकर सरांनी केळाच्या पोटातच खूप सारं सुरुवात केली। कसा सोलल्या जात नाहीस? पूर्ण साधारण। हो, अर्धवट काढून खाणार कसं ताई? मी काढतोय बरोबर बघा सर, तुम्ही अप्रतिम आहात। ताई, तुमचे जे यजमान आहेत त्यांचं तिसरं केळ चालू झालं। फुल स्पीड आहे। हा, आई थोडस तू प्रथमच मी असं करतोय, म्हणजे ह्याचा काय मला जगात एक्सपिरियन्स प्रथमच हे नाहीये, केलं जातं मला सर। एक्सपिरियन्स नाही याचा। हो, तुम्हाला काय वाटलं आमच्याकडे रोज काट्या चमच्याने केळ सोलतात? मलाही अनुभव नाहीये। गेम आपला 3, 2, 1 स्टॉप। धन्यवाद ताई, तुम्ही हरलात। हा एक सहज खेळ होता। संसार खेळीमेळीने केला की त्याची गोडी जरा जास्त वाढते। या जोडीतली गोडी फार छान आहे। आता आपण हीच गोडी कायम ठेवूया आणि पदार्थांकडे वळूया। चालेल? चला मंडळी, पाहूयात अप्रतिम असे पदार्थ। तुमच्यासाठी एक कुरिअर आलंय।
हे माझं काल आलेलं कुरिअर आहे पण. काल नाही, आज मी घेऊन आलोय. अरे बाबा. मुंबईहून येताना मी तुमचा कुरिअर बॉय म्हणूनच आलोय आज अलिबाग मध्ये. आम्हाला असं कळले नेहमी तुम्ही काहीतरी करायला जाता आणि कुरिअर मध्ये येतं. आम्हाला अशी खबर लागली आहे की तुम्ही बाहेर पडणार, तुम्ही असे निघणार की थांबावं लागतं, थांबावं जरा कुरिअर येतंय, असं होतं ना? हो मग होतं. मग तो डिलिव्हरी बॉय येणार, मग तो परत जाणार, मग माझं पार्सल परत जाणार ना. आणि आमचं असं पण आहे, एक ठिकाण असं आहे की जिथे आम्ही नसो तेव्हा आमचं ते कुरिअर तिथे तो माणूस घेणार आणि ठेवून जाणार डायरेक्ट. त्याचं हॉटेल आहे नाक्यावर, तो आम्ही नाही भेटतो तिथे त्याच्याकडे देऊन जाणार. जे कुरिअर मी तुमच्यासाठी मुंबईहून आणलेलं आहे ते आहे एक छानसा ड्रेस. थँक्यू. हे रोज चालू असतं घरात? अगदी म्हणजे 30 दिवसातले 30 कुरिअर तरी यायलाच पाहिजे. नवीन तुम्ही सांगते 30 दिवसात 30 कुरिअर येतात. असं नाही, छोटं मोठं सगळं असतं का. आता तुम्ही सावरासावरी करा पण 30 इलाज दिवसात वा. तर ताई हा ड्रेस आपण तुर्तास बाजूला ठेवूया ठेव. आणि स्वयंपाकाकडे वळूया. कुठला पदार्थ करतोय आपण? आता आपण सफेद कोलंबी पुलाव करतोय. शाबास. लागणारं साहित्य लागणारं सांगा. साहित्य आहे, पहिला आपण तांदूळ घेतलेले आहेत, ते भिजून घेतलेले आहेत. कोलंबी आहे, चिरलेला कांदा आहे, ही आलं मिरची लसणाची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे चिरलेली, हा खडा मसाला आहे, त्यात तमालपत्र, लवंग, दालचिनी, काळी मिरी ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर दही आहे, तूप आहे आणि मीठ आहे चवीपुरतं घ्यायचं. साहित्य त्यांनी ज्या खणखणीत आवाजात सांगितलं, मला असा अंदाज आहे रोज स्वयंपाक हेच करतात. आता काय घालायचं? तेल घेऊया बरं. तेल. बस. त्यात आम्ही आता अख्खा मसाला टाकतोय. खडा मसाला. खडा मसाल्याला घाला, बोलतोय. घाला. हा? जेवढा लागणार होता तेवढा घेतलेला होता. बर. ही माझी मदत करते कुकिंगला बघा. हो ते दिसतंय ना मला. हे बघा या सिरीजचं नावच जोडीत गोडी आहे. हा. बरं आज काय थाट आहे बघा. म्हणजे अलिबाग शहरामध्ये आपण आलेलो आहोत. निसर्गाचा छान असं सानिध्य आहे, सूर्यप्रकाश आहे. हा स्वयंपाक करायला एक वेगळी मजा आहे. हो की नाही? डेफिनेटली. आणि मंडळी कशी छान नटून खटून आलेली आहे सगळी. फारच फ्रेश वाटतंय मला तुमच्याकडे येऊन. आता काय घालायचंय? कांदा. कांदा टाकायला लागेल. घ्या ना. हे घरातही असेच असतात एकदम एनर्जेटिक. हो कधीही थकलेलं दिसणारच नाहीत ते. अरे बाबा. एनर्जी फुल असते त्यांचं. हो का? वा. आता पुढे काय? आता आपण कांदा थोडासा लालसर झालेला आहे, हो. त्याच्यामध्ये आपण आता तांदूळ टाकणार आहोत. तांदूळ नाही, कोलंबी टाकली. नाही, कोलंबी टाकूया आधी, नंतर बघा तांदूळ. इथे असते जोडीची किंमत. साहेब म्हणले तांदूळ. अहो तांदूळ नाही, कोलंबी आधी टाका. कोलंबी टाकूया. कोलंबी जेवढी आहे तेवढी हो. टाकतोय आपण, तर तेवढीच घेतलेली आहे. अशी जोडीतली गोडी कशी अनुभवायला जरा मजा येते. जास्त मीठ आहे. त्यामध्ये हळदीचा वापर नाही करायचा. मी म्हणजे आपल्याला आता तुम्हाला माहित आहे ना. विचारणार होतो की पुलाव म्हणल्यानंतर रंगीबेरंगी मसाला कुठलाच नाहीये. नाही, नाही. न लाल तिखट आहे न हळद जो आहे. आपण अख्खा मसाला टाकलेला ना त्याचाच कलर येतो त्याचा. हा, आणि विशेष म्हणजे याच्यात काय माहितीये का, हा. आपण कोणत्याही प्रकारचा कुठल्याही कंपनीचा मसाला वापरत नाहीये. बर. हे टोटल घरगुती जे आहे हे सगळं आपण घरी बनवलेलं आहे. ठीक आहे. त्याचाच वापर करणार. थोडक्यात तुम्ही म्हणाल ह्या पुलावचं वेगळेपण ते काय, तर वेगळेपण असं आहे की कुठलाही बाहेरचा मसाला नाहीये पहिली गोष्ट. दुसरा कुठलाही कलरफुल मसाला नाहीये. जे आहे ते त्या फॉर्म मध्ये वापरतो. Yes, yes. बर. खूप छान. पेस्ट टाका. आपण आता ही आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकतो त्याच्यामध्ये. वा वा वा. कोलंबीचाही रंग बदललाय. हो फक्त ह्या पुलावमध्ये बोलायला सफेदमध्ये कोलंबी थोडी उठून दिसेल. आपण बाकी काही मसाला टाकत नाही म्हणून ही पेस्ट जरा जास्त टाकतो, आलं मिरची लसणाची पेस्ट. घाला. पण त्याचा थोडा तिखटपणा थोड्या वेळाने त्याचा स्मेल चालू होईल ना तेव्हा समजेल. हो. छान खमंग तिखट. यस यस यस. आता हे पण थोडंसं वाफेवर देऊया. बर. ठेवा मग झाकण. बरं ताई, बोला. तुमच्यासाठी माझ्याकडे एक गोष्ट आहे. हो, सगळ्यांच्या साक्षीने यांची ही वस्तू मी यांच्या हातात देतो. काय बघा जरा. काय बघा बरं जरा. लाजताय का हसताय मला काहीच कळत नाही. काय हे? कार्ड आहे. क्रेडिट कार्ड आहे ते. आणि क्रेडिट कार्डशी निगडीत तुमच्या खूप चांगल्या आठवणीत असं आम्ही ऐकलंय. हा, म्हणजे क्रेडिट तुमचं आणि कार्ड यांचं कार्ड यांचं असं सगळं झालेलं आहे. काय झालं होतं नेमकं? ऍक्च्युली मला ना एक कडा आवडलेला 1 तोळ्याचा, तर मला आवडला. तर मग ह्याला होती मीटिंग, हा गेलेला पुण्याला, तर मला म्हणाला तू जा तू घ्यायला. तर ह्याने हा कार्ड देऊनच गेलेला मला. आम्ही गेलो
ज्वेलर्समध्ये. हं. तर तिथे बघितलं तर मला 4 बांगड्या छान वाटल्या, 4 तोळ्याच्या. माझा जीव तोळा तोळा तुटायला आला. मग पुढे मला त्या आवडल्या भरपूर. हा मग मी त्या घेतल्या आणि कार्ड क्रॅश Scratch केलं आणि मेसेज मला आले, माझ्या अकाउंटला होते 52,41,700 कडे झाले. तर अशी ही क्रेडिट कार्डची गंमत. तोळा तोळा जीव तुटला माझा हे ऐकताना. आता आपण पदार्थाकडे जाऊया. ताई तुम्ही ग्रेट आहात. तर ह्याच्यात आपण आता तांदूळ लागेल. तांदूळ घे. चला आता मला भूक लागली, पटकन Yes, करून yes, रेसिपी पटापट, आपण. पटापट. बस. वा वा वा. तांदूळ किती वेळ भिजत ठेवलाय? थोडा वेळ साधारण एक 15 मिनिटं. बस ठीक आहे. नॉर्मल. ओके त्यात कसं आपण काय आंबट काय टाकत नाही, त्याच्यामुळे आपण दही टाकणार आहोत त्याच्यामध्ये. घाला घाला त्याच्या आधी हे घेतोय, तूप. तूप घेतोय. घ्या. तूप टाक. वा. बरं मी एक सहज विचारतो, असं नाही. पुलाव म्हणल्यानंतर ड्रायफ्रुट्स ऍड करू शकतो ना? जरा काजू हो हो, वरून आपण जर घालू शकतो. हा, तळलेला dry- कांदा. तळलेला कांदा, तसेच तळलेली कोलंबी सुद्धा आहे ना, एकदम रेड बनवलेली, ती सुद्धा वरून आपण डेकोरेट म्हणून टाकतो. छान छान. त्यात- अलिबाग मधनं आज तुम्हाला आम्ही अप्रतिम पदार्थ दाखवतोय. कोलंबीचा सफेद पुलाव, हो की नाही? Yes. वाडेकर दाम्पत्य आपल्यासाठी हे करतंय. सोबत वेगवेगळ्या गप्पा आहेत, गमती जमती आहेत, गोडी आहे, जोडी आहे. दही घालायचं ना? हो येस. घाला घाला. मागे तोंडाला पाणी सुटल्याचे आवाज मला येत आहे. त्यांनी सर्वांनी माझ्या हातचं खाल्लेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना अंदाज आहे काय होऊ शकतं इथे. हे दही घातल्यावर फाटणार किंवा असं काही होणार नाही. नाही नाही, नाही नाही नाही. हा एक आंबटपणा लागतो, जसं आपण आंबटपणा बाकी लागतो चिंच ना. बोला, लिंब वगैरे तर दह्याने एक आणि बरं आपल्याला हे लागतं. व्हाईट ठेवायचं आहे ना. हा. आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आपल्याला, बरं. शिजवण्यापुरतं जे पाणी लागेल. तेवढं घालायचं. Yes. आणि मग पुलाव तयार झाल्यानंतर आपण सर्व करताना कोथिंबीर वरून घालूया. हा चालेल. चालेल ना? हो हो. मीठ मी ना टीस्पून वगैरे टाकत नाही, हाताने लागतो, मला घाला ती सवय आहे. की. त्यानिमित्तानं तुमच्या हातची चव आम्हाला चाखायला येस मिळेल. येस येस येस. वा वा. अप्रतिम. मला वाटतं एक 15-20 मिनिटं लागतील. हो हो, 15 मिनिटं फेर द्यावं लागेल. पाडेकर जोडीने आपल्यासाठी हा केलेला कोलंबीचा सफेद पुलाव, जो आम्ही आता वाफेवरती 10 ते 15 मिनिटात शिजवून घेतो, तयार झाला की छान कोथिंबीर अशी वर भुरभुरतो. तुम्ही वाट बघू नका. अलिबाग मधून तुमच्यासाठी हा पदार्थ घेऊन आलोय. पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. आता आपण सफेद कोलंबी पुलाव तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात तमालपत्र, लवंग, दालचिनी, काळे मिरे हा खडा मसाला घालावा. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा घालून नीट परतून घ्यावा. तो लालसर झाल्यावर त्यात कोलंबी घालावी आणि थोडं परतून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर त्यात आलं, मिरची, लसणाची पेस्ट घालून पुन्हा ढवळून झाकून एक वाफ येऊ द्यावी. आता यात भिजवलेले तांदूळ घालून पुन्हा परतून घ्यावं. त्यानंतर त्यात थोडं तूप घालावं आणि मग थोडं दही देखील घालावं. पुन्हा सगळं नीट परतून घ्यावं. त्यानंतर त्यात भात शिजवण्यापुरतं पाणी आणि चवीनुसार मीठ घालावं आणि साधारणपणे 15 मिनिटं भात शिजवून घ्यावा. चविष्ट चमचमीत सफेद कोलंबी पुलाव तयार आहे. चला पहिला पदार्थ झालाय. क्रांती मॅडम, हो. आत्ता तुझी बारी. करा स्वयंपाक. काय पदार्थ आहे? अंडा घोटाळा. अंडा घोटाळा. मला अजिबात घोटाळा आवडत नाही, नाही नाही, हा. नाही. तुम्ही करताय म्हणून मी आता खाईन. ओके. साहित्य. त्याच्यासाठी आहे बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कांदा आहे बारीक एकदम, हे अंडं आहेत बॉईल केलेले आहेत आणि त्यातलं एक अंडं आपण किसून घेतलेलं आहे, आलं मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, हे गरम मसाला आहे, हे जे मी घरी बनवलेलं स्वतः, आणि हिंग, हे लाल तिखट, हे आमचं आगरी स्पेशल मसाला आहे, आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, हळद. अंडा घोटाळ्याचं साहित्य आपण पाहिले. कृती काय करायची पहिल्यांदा? कृती पहिलं पॅन ठेवूया आपण, ठेवा की मग. आहे बघा तिकडे. हा घ्या. कुठला तुम्हाला हवा? कढईच ठेवू. कढीच ठेवूया. वा. मी अलिबाग बनवतो मध्ये ना. हो. आता तुम्ही नॉन स्ट्राईकला आहात. येस येस येस. आता ढवळणे, गॅस लावणे, हा, हे माझं काम. हे तुमचं का? हो काय घालायचं पहिल्यांदा? आता तेल घालूया आपण. तेच मी नुसतं आपण कढईकडे बघतच राहिलो. तापू दे. हा, तेल तापू देऊया. चमचा उठेल. किती लागणार आहे? थोडं घ्या बस. बर. तेल गरम होईपर्यंत परत एकदा गप्पा मारूया. हां. Yes. यांच्यातली एक अशी गोष्ट जी तुम्हाला खूप आवडते. खूप आवडणारी गोष्ट म्हणजे ती ना ॲज अ नर्स म्हणून जॉब करत होती, हम्म, पण आता तो जॉब सोडलेला आहे तिने. हम्म. पण आज पण रात्री 2 वाजता कोणाचा फोन येऊ दे का बाबा अमोल पटकन काहीतरी गोळी पाहिजे, कोणाला ताप आलाय का, थंडी वाजते, किंवा सलाईन लावून इंजेक्शन देत आहे, तयार. आणि यांच्यातला आवडणारा कुठला गुण? खूप. हे खूप म्हणजे हे खूप प्रेमळ आहेत. अच्छा. हां, खूपच प्रेमळ आहेत.
म्हणजे मुलांचे लाड कमी असतात आणि आपण बोलतो ना कळलं आम्हाला, कळलं. तेल गरम झालंय, काय घालूया? आपण कांदा घालूया त्यात. मला फार मज्जा येते तुमच्याशी गप्पा मारून. Yes. कांदा परतून घ्यायचा कांदा ना? परतून घेऊया. मी परतो हा हो सर. तो लाल होईल. थोडं हिंग टाक. तुम्हाला ते सतत जाणीव करून देतात मी मदत करतो. हा मी ते करतातच, ऑलरेडी करतात. खूप मदत करतात. खूप खूप. आता म्हणजे माझ्या आजार म्हणजे मी जरी आजारी असले ना तरी मला काही टेन्शन येत नाही, कारण मला माहिती आहे माझे मिस्टर सगळं करतात. घ्या, आदर्श घ्या तमाम मिस्टरांनो. कांदा परतून झालाय. हो. आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया बारीक चिरलेलं. हो. बस. कोकणामध्ये पर्यटन खूप आहे, हो हो भरपूर. तसंच ते अलिबागमध्ये पण आहे. तर तुम्हाला कधी असं वाटलं ना एखादा व्यवसाय आपण सुरू करावा, जो, कारण तुम्ही एवढे खवय्ये आहात, तर मग खवय्येगिरीशी निगडीत किंवा असं काही? येतं मनात असं केव्हा तरी हम्म. की जर माझा हा जॉब असेल नसेल तर आपण नक्की काहीतरी असं हॉटेल वगैरे किंवा असं किचन काढू, कुठलं तरी सेंटर किचन वगैरे काढू. हम्म. कारण का ही पण खूप व्हेज चांगलं बनवते. हम्म. आणि मुळात म्हणजे सांगेन की नॉनव्हेज जर मी चांगलं बनवत असेल ना, मी 25 दिवस बँगलोरला राहिलोय, पण जशी इडली तिथली खाल्ली आहे ना, तसे म्हणजे ती इडली जी ही बनवते ना ती मी आजपर्यंत कुठेच खाल्लेली नाही. एवढी सुंदर इडली बनवते. वा. येस. आता ह्याच्यात काय घालायचंय? आता ह्याच्यात आपण हळद घालूया, बर, घ्या चमचा. मसाला हिंग, आता काय? हिंग. हिंग थोडं. बर. आणि तुम्ही स्वतः केलेला गरम मसाला कधी घालायचा? तो नंतर नंतर स्मेलसाठी. तो नंतर आहे होय. पुढे काय? त्यात आलं मिरचीची पेस्ट. पेस्ट आहे. वा वा वा. आता हे आपण लाल तिखट टाकूया. घाला. आगरी मसाला आहे आमचा हा. हो हो. आगरी मसाल्याचा वापर आपण करतोय जरा तिखटपणा येण्यासाठी. स्पायसी पाहिजे ना जरा. हो हो थोडंसं पाणी टाकूया. हो. बस हे जरा एकजीव होण्यासाठी थोडं पुन्हा एकदा झाकण ठेवायचं. 2 मिनिटं वाफेर देऊया. ठेवा. तर एवढ्या छान निसर्गाच्या सानिध्यात आज आपण स्वयंपाक करतोय. अलिबागमध्ये येऊन अजून काय पाहिजे? तुम्ही फक्त मन लावून सगळे पदार्थ बघा. कसं हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं एवढं लक्षात ठेवा. ठसका आला म्हणजे छान झालंय सगळं. पुढे काय घालायचंय? आता अंड्यात आपण किस काय आहे आधी? हा आपला गरम मसाला. स्वतः केलेला. स्वतः केलेला गरम मसाला आहे. स्वतः केलेला गरम मसाला आम्ही घालतोय. कोणता मसाला आहे हा? स्वतः बनवलेला नाही नाही नाही, पण त्याचं नाव काय आहे? गरम मसाला. गरम अख्खा मसाला. मसाला आहे ना. बर. वा. आणि किसलेले अंडे. किसलेलं आहे. हा वा वा वा. मला वाटतं आता फक्त कोथिंबीर घातली. मीठ घालायचं आहे. हो, मीठ राहिलं नाही का? चवीनुसार मीठ. वा, खूपच भारी. तर हे पण सगळं मिश्रण जरा वाफेवर देऊया. आणि मग अलिबाग में आया और क्या खाया, अंडा घोटाला खाया. कोथिंबीर घालूया का वरून? बहारदार, अप्रतिम. स्मेलच सांगते ना. अप्रतिम. म्हणजे मी आता तुम्हाला मी दाखवू शकत नाही टीव्हीवरती की मी किती हावरेपणाने आता माझ्या मनामध्ये अशी जागा घेतलेली आहे. पण अंडा घोटाळा तयार झालेला आहे. Yes. आपण झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ काढूया. कोथिंबीर आपण वरती घातलेली आहे. मंडळी पटकन घेऊन घ्या या घोटाळ्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता आपण अंडा घोटाळा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा घालून तो लाल होईपर्यंत परतून घ्यावा. त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून तोही परतून घ्यावा. त्यानंतर त्यात थोडी हळद, हिंग, आलं मिरचीची पेस्ट, लाल तिखट आगरी मसाला घालून त्यात थोडं पाणी घालून सगळं एकजीव करून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर त्यात गरम मसाला आणि उकडलेली अंडी घालावी. त्यानंतर उकडून किसलेलं एक अंड देखील घालावं. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावं. त्यावर कोथिंबीर घालून पुन्हा त्याला एक वाफ येऊ द्यावी. झणझणीत अंडा घोटाळा खाण्यासाठी तयार आहे. मंडळी, अलिबागमध्ये मी आज वाडेकर कुटुंबाला भेटलो. या जोडीमधली गोडी अफाट आहे, फार कमाल आहे. तुम्ही खरंच फार छान आहात आणि पदार्थ इतके छान केले ना
की कोलंबीचा सफेद पुलाव आणि अंडा घोटाळा. तोंडाला पाणी येतंय, खायची वेळ झालेली, पण त्याआधी इतके अप्रतिम पदार्थ केल्याबद्दल झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या सगळ्या कुटुंबाकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. मी संपूर्ण आम्ही सारे खवय्ये आणि झी मराठीच्या वतीने हे गिफ्ट स्वीकारतो. थँक्यू सो मच. आपण आता पदार्थ खाऊया, पण त्याआधी आमचे लाडके जे महाराज आहेत, खवय्ये नगरीमधले सिनियर आहेत, त्यांना समोर आणल्याशिवाय मी पदार्थ खाण्याची हिंमत करू शकत नाही. कारण हे अप्रतिम पदार्थ पाहिल्यावर आईला लय भारी आहे असं साहेबांचं झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता एवढे खुश आहोत, एवढ्या आनंदी चेहऱ्याने आपण आता हे पदार्थ खाऊया. पण मंडळी, त्याआधी मी तुम्हाला प्रेमाने करतो टाटा अलिबाग शहरामधनं. पण पुढचे काही दिवस मी अलिबागमध्ये असणार आहे, इथल्या जोडीमधली गोडी अनुभवणार आहे. तुम्ही एक काम करा, आजच्या भागात घ्या निरोप. भेटा मला पुढच्या भागात असे छान छान पदार्थ घेऊन. पाहत राहा झी मराठीवरती एक छान वाफाळता गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. बाय.